श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज आहे 6 जून वार शुक्रवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे एकादशी, निर्जला एकादशी। या एकादशीच्या दिवशी जर आपण काही सेवा केल्या, उपाय केले तर ते खूप लाभदायी ठरत असतात। हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशी या नावाने सुद्धा ओळखलं जातं। या एकादशीला भीमसेनी एकादशी म्हणून सुद्धा ओळखलं जातं। या दिवशी निर्जल म्हणजेच पाणी न पिता व्रत करण्याची मान्यता आहे, म्हणून या एकादशीला निर्जला एकादशी असं म्हणतात। आज 6 जून रोजी निर्जला एकादशीचं व्रत आहे। आपल्याला जर शक्य असेल तर आवर्जून आपण हे व्रत करावं आणि व्रत जर करणं शक्य नसेल तर मग तुम्ही फक्त या दिवशी पूजा, सेवा, प्रार्थना केली तरी सुद्धा चालेल। आता या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहे, काही सेवा करायच्या आहे, कारण आयुष्यामध्ये भरपूर वेळा आपल्याला अनेक अडीअडचणी, संकटे येत असतात, त्यांचा सामना करावा लागत असतो आणि जे काही दुःख आहे तर ते संपायचं नाव घेत नाही। आता आयुष्य म्हटल्यानंतर आयुष्यामध्ये जसं सुख दुःख येतं त्याचप्रमाणे संकट देखील येतच असतात आणि आयुष्य म्हटल्यानंतर संकट येणारच नाही असं तर होणार नाही, परंतु आपण त्या दुःखांचा, संकटांचा वेग जो आहे तर तो सेवेने आणि उपायाने मात्र नक्कीच कमी करू शकतो। त्याचबरोबर आपण मेहनत तर घेत असतो, परंतु काही वेळा मेहनतीचं देखील आपल्याला म्हणावं तसं फळ जे आहे तर ते मिळत नाही। आपल्या घराला नजरबाधा झालेली असते किंवा इतर काही अडीअडचणी असतात, तर हे सर्व संकटे, अडचणी दूर होण्यासाठी या दिवशी आपल्याला कोणते उपाय करायचे आहे, कोणत्या सेवा करायच्या आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। काय होईल त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। आता या एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे। अगदी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती उठणं शक्य असेल तरी देखील चालेल आणि या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद जी आहे तर ती टाकायची आहे, की ज्यामुळे आपल्या घरामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे, थोडासा गंगाजल टाकायचा आहे, त्याचबरोबर थोडेसे काळे तीळ जे आहे तर ते देखील आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि यामुळे काय होईल तर आपल्या घरामध्ये जी काय नकारात्मकता आहे तर ती दूर होईल। आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते, आपण तिच्याबद्दल कितीही सकारात्मक बोला आणि कितीही तिच्यासोबत सकारात्मक राहा तरीही ती व्यक्ती जी आहे तर ती नकारात्मकतेनेच बोलते किंवा एखाद्या व्यक्तीला कोणतंही काम तिने हाती घेतलं तर त्या व्यक्तीला कामामध्ये यश मिळत नाही। तसेच घरामध्ये काही आजारी व्यक्ती देखील असतात, मग आता वृद्ध व्यक्ती असतील, छोटं बाळ असेल, असो प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण ह्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या टाकायच्या आहे, की ज्यामुळे त्यांच्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, नकारात्मक शक्ती आहे तर ती पूर्णत्वा दूर होईल। तर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे। आता जेव्हा आपले हातपाय दुखत असतात किंवा आपण आजारी असतो त्यावेळी देखील आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ हे टाकत असतो। तुमच्याकडे जर सैंधव मीठ असेल तर सैंधव मीठ टाका, खडे मीठ असेल तर खडे मीठ टाका। यामुळे आपल्या शरीराला एक ऊर्जा मिळते आणि आपलं मन देखील फ्रेश राहतं। त्यामुळे मीठ आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगलं आहे। आपण थोडंसं मीठ घ्यायचं आहे, तसेच चिमूटभर हळद देखील घ्यायची आहे। आता हळद जी आहे तर ती भगवान विष्णू देवांना अतिशय अत्यंत खूप प्रिय आहे, त्याचबरोबर माता लक्ष्मीला देखील आकर्षित करत असते। तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते, त्यामुळे आपण हळद देखील घ्यायची आहे।
तर थोडेसे काळे तीळ देखील घ्यायचे आहे। यामुळे आपला कालसर्प दोष देखील दूर होत असतो। त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे। या एकादशीच्या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। परंतु आपल्याला अशा ठिकाणी आजकालच्या धावपळीच्या काळामध्ये जाणं शक्य होत नाही, म्हणून आपण घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू आहेत तर त्या टाकून जर स्नान केलं तर आपल्याला पवित्र ठिकाणी स्नान केल्याचं जे काही पुण्यफळ आहे तर ते मिळत असतं। आता मीठ, काळे तीळ, हळद आणि गंगाजल या वस्तू टाकत असताना आपल्याला एका मंत्राचं देखील पठण करायचं आहे, मग जप करायचा आहे। हा मंत्र पठण करणं अतिशय अत्यंत गरजेचं आहे। आपण एक मंत्र म्हणायचा आहे, तर तो मंत्र असा आहे बघा, गंगेच्या, यमुनेच्या व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सान्निध्यम कुरु। आता घरातील बाळ असो किंवा म्हातारी व्यक्ती असो, प्रत्येकाच्या अंगाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकताना हा मंत्र म्हणायचा आहे। आता हे पाणी जे आहे तर तुम्ही एखादा मगा किंवा एखादं भांड आहे तर त्यामध्ये सुद्धा तयार करून ठेवू शकता। आणि ज्यावेळी घरातली आपली व्यक्ती आंघोळीला जाते तर त्यावेळी तुम्ही हे थोडं पाणी जे आहे तर ते पाण्यामध्ये मिक्स करू शकता। फक्त आपल्याला तो मंत्र म्हणायचा आहे टाकताना, आणि ज्यांना म्हणणं शक्य नसेल त्यांनी आपली आंघोळ होईपर्यंत मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं देखील पठण करू शकता। आता ज्यांना अगदी त्यांना म्हणण्यासाठी शक्य होत नसेल तर जी व्यक्ती वस्तू टाकणार आहे त्या व्यक्तीने मंत्र म्हटला तरी पण चालेल। आंघोळ झाल्यानंतर या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे, लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे। आता या दिवशी आपल्याला भगवान विष्णू देवांची आणि माता लक्ष्मीची पूजा करायची आहे, कारण आजच्या दिवशी शुक्रवार आलेला आहे आणि शुक्रवार हा माता लक्ष्मीच्या सेवेसाठी, उपासनेसाठी तिला समर्पित मानला गेला आहे आणि उपासनेसाठी देखील खूप प्रभावी मानला जातो। म्हणून जर तुमच्याकडे भगवान विष्णू देवांची मूर्ती नसेल, फोटो नसेल तर बाळकृष्णाची आपण पूजा करायची आहे। आता बाळकृष्णाला आपण अगोदर शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना त्या पाण्यामध्ये देखील आपण थोडेसे काळे तीळ हे आवर्जून टाकायचे आहे। या दिवशी तिळाला अतिशय अत्यंत महत्त्व आहे, त्यामुळे आपल्याला पितरांना देखील मोक्षप्राप्ती होते, त्यांना सद्गती देखील मिळते। त्याचबरोबर आपण जेव्हा अभिषेक करत असतो त्यावेळी आपण मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या षडाक्षर मंत्राचं जप करत राहायचं आहे। त्यानंतर भगवान विष्णू देवांना आपण ज्या काही वस्तू प्रिय आहेत तर त्या सर्व वस्तू अर्पण करायच्या आहे। मग त्यांना पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करायचे आहे, पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे, चंदन, अष्टगंध लावायचा आहे। तुळशीपत्र हे त्यांना सर्वात खूप आवडीचं आणि प्रिय आहे, त्याशिवाय त्यांची पूजा पूर्ण होत नाही, त्यामुळे आपण त्यांना तुळशीपत्र, मंजिरी देखील अर्पण करायचे आहे। आता आपण आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे, अगदी 21, 11 किंवा चिमूटभर काळे तीळ घेतले तरी सुद्धा चालेल। आता हे काळे तीळ आपण आपल्या उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला एक वेळा विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे। ज्यांना विष्णू सहस्रनाम हे संस्कृत मध्ये आहे आणि ज्यांना वाचन करता येत नाही तर अशा वेळी तुम्ही व्यंकटेश स्तोत्र जे आहे तर ते देखील पठण करू शकता, की ज्यामध्ये भगवान विष्णू देवांची 1000 नावे आहेत। तुम्हाला पठण करणं शक्य होत नसेल मग तुम्ही मोबाईलवरती लावू शकता, श्रवण केलं तरी सुद्धा चालेल। आता आपण हे म्हणून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे ती तुम्हाला एक वेळा व्यक्त करायची आहे। त्याचबरोबर एक वेळा महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते देखील तुम्हाला माता लक्ष्मीची सेवा म्हणून पठण करायचं आहे। आपल्या मनातील ज्या काही अडचणी आहे, दुःख आहे, संकट आहे तर ते तुम्हाला माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णू देवांना सांगायचं आहे, कारण आपण ज्यावेळी दोघांची सेवा एकत्रित करतो म्हणजेच भगवान विष्णू देवांची आणि माता लक्ष्मीची सेवा एकत्रित होते त्यावेळी आपली सेवा जी आहे तर ती भगवंतापर्यंत नक्कीच पोहोचते आणि आपल्या मनातील ज्या काही इच्छा, आकांक्षा आहे, मनोकामना आहे तर त्या भगवान विष्णू देवांना आपण सांगायच्या आहे आणि यानंतर हे काळे तीळ आपण भगवान विष्णू देवांना अर्पण करायचे आहे।
आपल्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होते. फक्त उपाय सेवा करत असताना मनामध्ये श्रद्धा असणं गरजेचं आहे, कारण धर्मशास्त्रानुसार तीळ हा पितरांचा आहार मानला जातो. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही पितरांचं तर्पण करतात आणि त्यांना भोजन देता तेव्हा त्यात काळे तीळ नक्कीच समाविष्ट करा. आता या दिवशी आपण तिळाचे दान देखील करू शकता. तुमच्या कुटुंबाला यामुळे कृपा आशीर्वाद मिळतात. घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी देखील प्राप्त होत असते. धार्मिक मान्यता अशी आहे की या दिवशी जर आपण तिळाचं दान केलं तर आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते, मोक्षप्राप्ती मिळते. पूर्वज नाराज असतील किंवा तुम्हाला पितृदोष असेल तर 16 दिवसांच्या श्राद्ध कर्मात सतत ते दान करणं आवश्यक आहे. यामुळे देखील पितृदोष दूर होतो. तिळाचा वापर जन्म, विवाह आणि मृत्यू या तिन्ही संस्कारामध्ये केला जातो. तिळामध्ये शुद्धीकरण आणि सुरक्षा हा गुणधर्म असतो. तिळांचा संबंध शनिदेवाशी आहे, त्यामुळे पितरांना प्रसन्न करण्यासाठी मुख्य सामग्री म्हणजे काळे तीळ असे मानले जाते. आता या दिवशी आपल्याला तिळाचा आणखीन एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे. अगदी आपल्या घरामध्ये पितृदोष असेल किंवा इतर काही अडचणी, दुःख असतील, संकटे असतील त्यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता. अगदी मुलांना नजरबाधा झालेली असेल किंवा आपण कोणतंही काम जर करायला घेतलं त्यामध्ये आपल्याला यश मिळत नसेल, सतत आपल्याला अपयशांचा सामना करावा लागत असेल, अशा वेळी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करू शकता. तर यासाठी आपल्याला या रंगाचा कपडा घ्यायचा आहे. आता या रंगाच्या कपड्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ आहे किंवा 21 काळे तीळ ठेवू शकता किंवा लाल रंगाचं ज्यांच्याकडे नसेल त्यांनी लाल पिवळ्या रंगाचं घेतलं तरी सुद्धा चालणार आहे. विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. अगदी म्हणणं शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून श्रवण केलं तरी देखील चालेल. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या षडाक्षर मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. याची पोटली जी आहे तर ती बांधायची आहे आणि आपली जी काही इच्छा, मनोकामना आहे तर ती भगवान विष्णुदेवांना मनोमन सांगायची आहे. मग प्रगती होत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही, विवाह योग जो आहे तर तो जुळून येत नाही, ज्या काही समस्या आहे त्याबद्दल आपण भगवान विष्णुदेवांना सांगायचे आहे. त्यानंतर ही पोटली आपण भगवान विष्णुदेवांसमोर तशीच थोडा वेळ ठेवायची आहे. अगदी तुम्ही दिवसभर ठेवली तरी पण चालेल. सायंकाळी ही पोटली उचलायची आहे आणि आपल्या घरामध्ये आपण आतमधल्या साईडने, दरवाजाच्या आतमधल्या बाजूने आपल्याला ही जी पोटली आहे तर ती बांधायची आहे. यामुळे घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, नजरबाधा आहे तर ती हळूहळू दूर होण्यास मदत होत असते. आता ही पोटली किती दिवस ठेवावी तर तुम्ही 9 दिवस, 11 दिवस, 21 दिवस ही पोटली जी आहे तर ती ठेवायची आहे. त्यानंतर ही पोटली तुम्ही एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता. आता यानंतर आपल्याला आणखीन एक जो उपाय आहे तर तो करायचा आहे. थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे. काळे तीळ घरातील सर्व व्यक्तींवरनं तुम्हाला उतरून घ्यायचे आहे. अगदी घरातील लहान मुलं असतील, बाळ असेल किंवा वृद्ध व्यक्ती असेल, प्रत्येकावरून हे काळे तीळ उतरून घ्यायचे आहे. पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून त्यांना बसवायचे आहे. फक्त दक्षिणेकडे तोंड येणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. आता हे काळे तीळ प्रत्येक व्यक्तीवरनं उतरवत असताना मनामध्ये म्हणायचं आहे, माझ्या मुलाला जी काय नजरबाधा, इडापिडा, दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे याच्या मागे लागलेली असेल तर ती पूर्णपणे दूर होऊ दे. असेच घरातील सर्व व्यक्तीवरून उतरून झाल्यानंतर घराच्या बाहेर जायचं आहे. मुख्य दरवाजावरून देखील आपल्याला काळे तीळ 7 वेळा उतरून घ्यायचे आहे आणि म्हणायचं आहे, माझ्या घराला जी काय कुणाची नजरबाधा झालेली आहे, इडापिडा आहे, दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे, माझ्या घरामागे असेल तर ती पूर्णपणे दूर होऊ दे. त्यानंतर हे काळे तीळ घेऊन आपण जिथे कुठे जवळपास पिंपळ वृक्ष असेल तिथे जायचं आहे. तिथे गेल्यानंतर पिंपळाचं झाड म्हणजे मंदिरात हे कुठल्याही असतंच किंवा रस्त्याच्या कडेला देखील असतं. अगदी तिथे गेल्यानंतर आता तिथे आपल्याला 1 लोटा भरून पाणी अर्पण करायचं आहे. पाण्यामध्ये थोडीशी साखर जी आहे तर ती टाकायची आहे किंवा दूध टाकलं तरी देखील चालणार आहे. आणि हे पाणी आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत आपल्याला अर्पण करायचं आहे. काळे तीळ अर्पण करत असताना म्हणायचं आहे की माझ्या घरातील सर्व व्यक्तीवरील नजरबाधा ही दूर होऊ दे. त्यानंतर हे काळे तीळ आपण त्या झाडाखाली
अर्पण करायचे आहे, आपल्या पितरांचं देखील स्मरण करायचं आहे। आपण पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे। प्रदक्षिणा करत असताना मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर पिंपळाच्या झाडाला आपलं डोकं टेकून आपली इच्छा मनोकामना जी काही आहे तर ती सांगायची आहे। ही पूजा सेवा कुणी करावी तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही पूजा केली तरी पण चालेल। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्यावेळी आपण पिंपळाच्या झाडाची पूजा करून होईल तिथे काळे तीळ अर्पण करून होते, तर त्यानंतर मागे पिंपळाच्या झाडाकडे आपण वळून बघायचं नाही, आपण डायरेक्ट घरी जायचं आहे। फक्त तुम्हाला आता पिरियड्स असेल, सुतक असेल तर मग या काळामध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करता येणार नाही। फक्त उपाय करताना पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करा। सेवेचं उपायाचं फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच काही दिवसातच मिळायला सुरुवात होत असते। तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून आजच्या दिवशी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता। उपाय कधी करावा तर दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही उपाय केला तरी देखील चालणार आहे। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।